म्हणून फणसाच्या भाजीसाठी गरे सोलते. आता बिया सोलते. गरे सोलून झाले. हे बघा, जी बनवणार आहे त्यासाठी चूल पेटवली. इकडे फणसाचे गरे, आटल्या आणि कढीपत्ता. तोपर्यंत राख लावते, मग जास्त ते जळणार नाही. चुलीवर ठेवलंय बघा. भाजीसाठी कांदा, टोमॅटो, लसूण, मीठ, कढीपत्ता, तेल होते. तेलात राई आणि कढीपत्ता टाकला. आता त्याच्यात काकी कांदा, टोमॅटो टाकते. कांदा टाकला करणार. टाकणार आणि लसूणची पेस्ट वाटणार. लसूणची पेस्ट इतकी वाटून घेतली आणि पाणी नाही टाकायचं. यात टाकायचे आता. यात आता मीठ घातले. मसाला 3 चमचे मसाला ना. टाकणार. आणि घालते टाकून. झाकण ठेवलंय शिजायला. शिजल्या आटल्या. आता आटल्या शिजत झाले. थोड्या थोड्या शिजतात. आता यात फणसाचे गरे टाकणार. फणसाचे गरे टाकले आहेत यात. भाजी 5-10 मिनिटं शिजवायची. आता या भाजीत खोबरं टाकलंय. इथे 2 मिनिटं थोडीशी शिजवायची. लाकडं बुजवते. भाजी झाली एकदम मस्त अशी. माझी बहीण काकीने फणसाची भाजी केली. 1 नंबर झालेली काकी. थँक्यू.